शाश्वत विकास ध्येयांची विहित मुदतीत पूर्तता करा, सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश. मंत्रालयात महिला व बालविकास विभागाची विशेष आढावा बैठक. आरोग्य, पोषण व महिला सक्षमीकरणावर भर. राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, सकस पोषण, सुरक्षित मातृत्व, बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे पूर्ण सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs साध्य करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने, गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार परिणामाधारित काम बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की सन 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये प्रभावीपणे साध्य करण्यासाठी सर्व विभागांनी एकसंध होऊन काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर योजना केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष फलनिष्पत्ती वाढणे गरजेचे आहे. यासाठी नियमित मूल्यमापन, परिणामकारक अंमलबजावणी आणि परिणामाधारित रिझल्ट ओरिएंटेड कार्यपद्धतीवर विशेष भर दिला पाहिजे. कुपोषणमुक्ती आणि मातृत्वाला सुरक्षा. राज्यातील कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य सुधारणे, गरोदर व स्तनदा मातांना सकस आहार पुरवणे तसेच महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला गती देणे हे विभागाचे मुख्य ध्येय आहे. या योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक तत्परतेने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती. या महत्त्वपूर्ण बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नवी मुंबई आयुक्त माधवी सरदेशमुख आणि महिला व बालविकास आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा या दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हर्च्युअल मोड बैठकीत सहभागी झाल्या होत्या. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.